थोडं म्हणजे मी जी सरपंचांना अपील केली ना ती याच्यामुळेच केली कारण की मला माहिती आहे सरकार नुसती कामं अडवायला बघतो पण सरपंचांना जर गावपर्यंत थोडा सपोर्ट भेटला ना तर जसं तुम्ही इथं करून दाखवलं सरकारकडून एक पैसा न घेता सरकारकडून काही मदत न भेटता तुम्ही एवढी चांगली शाळा बनवली मला असं वाटतं हे प्रत्येक गावात होऊ शकतं त्याला फक्त गावकऱ्यांनी सोबत अशी झाली सर लोक बघायला यायला लागले ना ते बघा सर आम्ही ते बघा सर मी याला आडवं करू का सर त्या काळामध्ये सर्व माणसं कामाला आणि त्याला ऊस कामदार असेल अगदी गरीबात लागले त्याचं सुद्धा योगदान असेल 500 रुपये मी शाळेच्या वतीनं भगवान रेड्डी सर गावाल्याच्या इथे एक अकाउंट खोललं 9-10 लाख रुपये आणि सरपंच साहेब यांनी एवढा हिरेरीन भाग घेतला JCP अक्षरशः महिनाभर चालली पूर्ण असं लोखंडी म्हणजे इथं काहीच नव्हतं एवढा म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघणार परंतु गावाने एवढं प्रेम दिलं आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी सहभाग घेतला आज जे पहिलं पाऊल गाव चाललं सर आणि त्याच्यानंतर आपली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॉडेल स्कूल म्हणून देश पातळीवर ज्या आंदोलनानं पूर्ण सरकारची केंद्र सरकारची झोप उडवली त्या CJP आंदोलनाचे प्रणेते अभिजित दिपके यांनी आमच्या पिंपळदरी सारख्या आदिवासी बहुल अशा डोंगराळ भागातील शाळेला भेट दिली त्यामुळे आमच्या या इथल्या लोकसहभागातून गावकऱ्यांनी ज्या शाळेविषयी सुविधा उपलब्ध केल्यात ते पाहून नक्कीच त्यांनी गावकऱ्याचं कौतुक केलं सरपंचांना जर गावपर्यंत थोडा सपोर्ट भेटला ना तर जसं तुम्ही इथं करून दाखवलं सरकारकडून एक पैसा न घेता सरकारकडून काही मदत न भेटता तुम्ही एवढी चांगली शाळा बनवली मला असं वाटतं हे प्रत्येक गावात होऊ शकतं त्याला फक्त गावकऱ्यांनी सोबत फोटो वगैरे तुम्हाला बघायला भेटतील आणि सगळं महिलांना गावकऱ्यांच्या त्याच्या सगळ्यांच्या सहकार्यातून घेऊन बाहेर त्याच्यासाठी त्या भौतिक सुविधा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यांना कळालं त्यावेळेस त्यांनी आम्हाला 80 लाख रुपयाची बांधायला त्यांनी आम्हाला मदत केली पण हे जे काय घडलं आणि विशेषतः कोणतीही शाळा सुधारायची असतील तर गावकऱ्यांनी आपल्या राजकारणाचे जोडे ते शाळेच्या बाहेर सोडले पाहिजेत तर शाळेत होऊ शकते आणि ते आमच्या गावकऱ्यांनी जिल्ह्यातली एकंदरीत अवस्था जर बघितली तर कुठं जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय नाहीत पिण्याचे पाणी नाही मुलीसाठी स्वतंत्र शौचालय नाही क्रीडांगण नाही वरी छत बरोबर नाहीत किचन शेड बरोबर नाहीत अशी एकीकडे सगळीकडलं अवस्था असताना पण पिंपळदरी सारख्या गावात लोकसभा करून तरुणांची शाळा उभी केली ती बघून अभिजित दिपके यांनी बी समाधान व्यक्त केलं